मुळात जी नेमणूक झाली आहे टेक्निकल कमिटीमध्ये, जे कोण कोटेच्या नावाचे व्यक्ती आहेत, आज त्यांची जी काही त्या ज्या संस्थेवरती ते संचालक म्हणून होते, ते 33 शाखा त्यांच्या बंद झाल्या. साधारण 2,500 विद्यार्थी आणि त्यांचे पालकवर्ग हे आर्थिक संकटात आले आणि त्याच्यानुसार ते विद्यार्थीसुद्धा त्यांच्या ज्ञानाला कुठेतरी मुकले. त्यानुसार आज त्या व्यक्तीला कोणाच्या संदर्भानुसार इथे टेक्निकल कमिटीमध्ये घेण्यात आलं आणि हे बनावट पत्र जर असेल तर ते कोणी दिलं त्याची सखोल चौकशी व्हावी ही आमची पण इच्छा आहे. आणि अशी लोक जे ऑलरेडी ऑफिस ऑफ प्रॉफिट्स म्हणून हे पद ग्रहण केलं आहे अशांना या कमिटीमध्ये स्थान देऊ नये ही शिवसेनेची ही संपूर्ण भूमिका राहिली. याच्यात तुम्ही या संदर्भात पत्र देखील दिले आणि तुमचं म्हणणं आहे की जर अशा कोणत्या नियुक्त्या होत असतील तर जे लोक असतील किंवा जे अधिकारी असतील, जे तज्ज्ञ असतील, त्यांची पहिली चौकशी व्हावी, त्यांची बॅकग्राऊंड तपासला जावा आणि नंतर अशा कमिट्यांवरती तपासणी नियुक्ती करण्यात यावी. या संदर्भात तुम्ही आयुक्तांशी किंवा महापौरांशी पुन्हा काय बोलणार आहात? साधारण ज्या समितीचे अध्यक्ष आहेत प्राची जांभेकर यांना मी आज सकाळी 2 दिवसापूर्वी पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात हे जे व्यक्ती आहेत, ज्या महेश ट्युटोरियल्सचे संचालक आहेत, त्यांच्या विरोधातले जे जे काही पुरावे आहेत तेही सादर केले आहेत. आणि अशा लोकांना बॅकग्राऊंड चेक केल्याशिवाय तुम्ही कमिटीमध्ये घेऊ नये ही एक साधारण भूमिका त्याच्यात मांडली आहे. कारण जेव्हा नगरसेवक होतो त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेटपासून इतर सगळे गुन्ह्यांपासून सगळं चेक केलं जातं. तर अशा मेन जिथे विद्यार्थ्यांशी निगडीत आहेत अशा लोकांना डिरेक्ट तुम्ही अपॉइंटमेंट नाही घ्यायचं आणि त्यासोबतच हे सगळं बॅकग्राऊंड चेक केल्याशिवाय त्यांना कुठेही पदग्रहण देऊ नये ही एक भूमिका आम्ही घेतली आहे. गोंधळ झाल्यानंतर कोटेच्या यांची नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि कमिटीबद्दल देखील पुनर्विचार करू असं देखील अध्यक्षांनी म्हटलेलं आहे. नाही, आज टेक्निकल जी समिती आहे शिक्षणाची ही अतिशय चांगली आहे. त्याच्यात योग्य लोक जर भरले तर ते काम व्यवस्थित होऊ शकतं आणि तशी एक साधारण पूर्ण सगळ्यांच्या मान्यतेने अशी टेक्निकल कमिटी स्थापन झाली पाहिजे. आणि अनेक चांगली लोक आहेत जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण आहेत. आज काही कलेक्टर्स आहेत त्यांना घ्या तुम्ही, काही ऑडिटर्स आहेत त्यांना घ्या आणि जेणेकरून त्यांच्या आयडियाची भर हे शाळे शिक्षणात येईल असं एक साधारणपैकी गणित आहे. हे प्रायव्हेट सेक्टर्स किंवा इतर ऑफिस ऑफ प्रॉफिट्स ग्रहण करणाऱ्या लोकांना इथे स्थान देऊ नये आणि एक साधारण ही भूमिका आमची आहे. मात्र शिफारशींची ही पत्र बनावट असतील असा दावा जर खुद्द महापौर करत असतील तर याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना करेल का? कारण एकंदरीतच महायुतीची ही सत्ता आहे आणि महायुतीच्या सत्तेअंतर्गत बनावट पत्र आता महापालिकेत फिरायला लागले. आमच्या महापौरांना कोण फसवतं याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि साधारणपैकी हे पत्र कुठून येत आहेत याची, कारण महापौर कार्यालय हे सर्वात प्रथम मोठं कार्यालय आहे आणि तिकडे स्टाफ पण मोठ्या प्रमाणात असतो. तर साधारणपैकी एखादं महापौरांचं पत्र जर इथे तिकडे कुठे गेलं तर ते खूपच, जसं आता या प्रकरणात झालं, तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या महापौरांना अडचणीत कोण आणत आहे याची नावं सगळ्या मुंबईकरांना कळली पाहिजे. त्या देखील म्हणतायत की झालीतले शुक्राचार्य कोण आहेत हे मी देखील लवकरच शोधून काढीन आणि पुराव्याने सिद्ध करेन. नक्कीच, कारण या बाबतीत जे पत्र आली आहेत ती कोणी केली आहेत, कशी केली आहेत आणि जर इतकी इझी ॲक्सेस असतील फेक लेटर्सला, हा सिरियस ऑफेन्स आहे आणि या बाबतीत चौकशी झाली पाहिजे की कसं होतं हे. तर या बाबतीतना सगळ्या माध्यमातना असं झालं पाहिजे की कुठे ना कुठेतरी याच्यावरती स्ट्रिक्टली एक डिसिप्लिन आला पाहिजे. नाहीतर असे जर वारंवार असे जर गोष्टी घडत बसल्या तर उद्या कुठल्या ना कुठल्या चुकीच्या गोष्टी घडत राहतील आणि महापौरांचं नाव असंच कुठे ना कुठेतरी याच्यात प्रॉब्लेमेटमध्ये येणार. नेवल डिसूजा संदर्भात जे आहे ते सुनावणी पार पडली आणि त्यामध्ये कोर्टाने महापालिकेवर ताशेरे ओढले. न्यायप्रविष्ट असताना देखील प्रस्ताव कशा पद्धतीने मंजूर केला अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आहे. पुढील सुनावणी देखील त्यांनी केलेली आहे. तुमची भूमिका काय? आदित्य ठाकरे यांनी देखील मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे आणि विशेषतः आयुक्तांवर टिप्पणी केली आहे त्यांनी की आयुक्तांना काही माहिती असतं की नाही, आयुक्त नेमक्या करतायत काय, असा विषय प्रश्न देखील त्यांनी. नाही, आज हा प्रश्न हा न्यायालयीन प्रविष्ट आहे. न्यायालयीन प्रविष्ट असताना कुठल्याही विषयावरती साधारण बोलू नये. सन्माननीय न्यायालयाने जो भूमिका मांडली आहे ती भूमिका प्रशासन आणि आम्ही सत्ताधारी म्हणून 100% ते पालन करू आणि पुढे येणाऱ्या 10 तारखेच्या पूर्ण ऑर्डरनंतर ज्याचा काय निर्णय घ्यायचा आहे हे प्रशासन आणि सत्ताधारी म्हणून आम्ही नक्कीच ठरवू. तोपर्यंत याच्यावरती, कारण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने आम्ही काहीच बोलणार नाही. आदित्य ठाकरेंनी देखील आरोप केलेले आहेत की मुंबईमधली मैदानं जी आहेत ती खासगी विकासकांना दिले जाण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही तो थांबवणार आणि रविवारी देखील ते नेवल डिसूजा
का त्यासोबत इतर मैदानांसंदर्भात आंदोलन करणार? याच्यात ओपन स्पेसेस किंवा कुठलंही गार्डन प्रायव्हेट सेक्टरला देऊ नये अशी कुठलीच पॉलिसी नाही आहे आणि आम्ही करणार सुद्धा नाही की प्रायव्हेट प्लेयर्सना आपण ओपन स्पेसेस किंवा गार्डन देऊ अशी कुठेच आपण पॉलिसी आणली नाही आणि आणणार सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांकडनं. कारण जी ओपन स्पेसेस जो आमच्या अजेंडामधला जो एक मेन पॉईंट आहे की ओपन स्पेसेस देणं आणि इतर गोष्टी, नेव्हल डिसूजाचं मागच्या कार्यकाळात कुठे ना कुठेतरी त्याचं रिझर्वेशन तसं होतं, त्या माध्यमातून ते आता परत करण्यात आलं. असं एक प्रशासनाचा एक पूर्ण प्रपोजल होता. इतर प्रपोजलमध्ये गार्डन काढून प्लेग्राऊंड काढून त्याच्यावरती इमारत बांधण्याचं असे कुठलेही प्रपोजल आले नाही आहेत आणि येणार नाही आणि कुठल्याही प्रकारे त्याचं खाजगीकरण होणार नाही, एक ठाम भूमिका आहे. का किंवा असं कुठे दिसतंय का आयुक्तांचा आणि नगरसेवकांचा समन्वय नाही असं नाही, वाटतं? 100% समन्वय आहे. आयुक्त सगळ्यांना भेटतात, सगळ्यांशी चर्चा करतात आणि जे प्रशासनाचे जे काही कॉल्स आहेत हे त्यांच्या लेवलला घेऊन मग शेवटी ते नगरसेवकांच्या बॉडीसमोर येतात. तर ही माध्यमातून हे दोन्ही ज्या बॉडीज आहेत, मग सुधार समिती असो, स्थायी समिती असो किंवा जनरल बॉडी असो आणि प्रशासन असो, दोघांचं समन्वय आहे म्हणून या गोष्टी नीटपणे घडत आहेत. इतर पण आपण चांगले प्रपोजल इकडे पास केले आहेत. साधारणपैकी जर या गोष्टी जर नसत्या तर कुठे ना कुठे हे सगळ्यामध्ये विकास कामांमध्ये खोड आला असता. आजच चांगली पेडेस्ट्रियन पॉलिसी 320 किलोमीटरची पेडेस्ट्रियन पॉलिसी ही प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांकडनं पास करण्यात आली आहे. तर साधारण हे जे काही कामं आहेत ती दोघांच्याच एकमताने होत आहेत. संक्षेपात आजची जी पेडेस्ट्रियन पॉलिसी आपण पास केलेली आहे कोस्टल रोडच्या संदर्भातली, काय नेमकी ही पॉलिसी, त्याचा कसा फायदा होणार? आज एक साधारण 1.5 किलोमीटरचा जो एक रस्ता आहे, जो कोस्टल रोड आणि एक रेस कोर्स या दोघांना जोडलं जाणार आणि एक पुढची सूचना पण आहे की जे कुठल्या ना कुठल्या जवळच्या मेट्रो स्टेशन्सला पण जोडलं जाणार आणि जेणेकरून जे इतके मोठे लोक प्रमाणात क्रॉस करू शकत नाही, कारण तो मेन रोड असल्या कारणाने आज आपण TOD पॉलिसीच्या अंतर्गत आपण तो एक अंडरग्राऊंड पास आपण देतोय आणि जेणेकरून तिकडची फॅसिलिटी वाढेल आणि जेव्हा मोठे कार्यक्रम रेसकोर्सला होतात आज तर पार्किंग स्पेस आणि ह्याला दोघांना समन्वय साधेल आणि कुठे ना कुठे रस्त्यावरती जो पब्लिक आहे तो कमी होईल तिकडून.